1500 रुपये जोडी, 4000 रुपयाला 3 फुटी मासा आहे आणि हा 1000 रुपयाला आहे. कोल फिश आहे मित्रांनो. 3000 रुपयाला सुरमई आहे. मोठे प्रॉन्स आहेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे तुषार आणि तुम्ही बघा आता तुमचा आवडता यूट्यूब चॅनल, त्याचं नाव आहे तुषार बिरारे व्लॉग्स. आणि आज आहे संडे, तर सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आपण चाललो आहोत ससून डॉकला. त्याचं पण एक कारण आहे. आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये आपले स्पेशल गेस्ट आहेत. त्यांचं नाव तुम्हाला मी सांगतो. माझे एक मित्र आहेत राहुल म्हणून, आणि त्यांचं एक छोटंसं हॉटेल आहे. आपण त्यांच्याकडून समजून घेऊया. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. ॲक्च्युली माझं छोटंसं आता हॉटेल मी चालू केलेलं आहे ऑक्टोबरपासून. आता आम्ही चाललोय मच्छी घ्यायला ससून डॉकला, कुलाबा. तर तुम्ही पुढचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपण ससून डॉकला चाललो आहे आणि आज आहे संडे, त्याच्यामुळे तिकडे खूप गर्दी असणार आहे. ॲक्च्युली आम्हाला लवकर निघायचं होतं 4 वाजता, पण आता 5:30 वाजले. सो ठीक आहे, आपण 40 मिनिटामध्ये आपण पोचू. आता आम्ही आहेत घणसोलीमध्ये. घणसोली टू वाशी ब्रिजवरनं आम्ही तिकडे जाणार आहे. आणि चला तर मग आता व्हिडिओ स्टार्ट करूया. आपण भेटूया डायरेक्ट ससून गेटला. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे ससून डॉकला. तुम्ही माझ्या मागे जर बघत असाल, ससून डॉकचा गेट आहे. तो इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे. आणि आज जाऊन आपण बघणार आहे की कशा प्रकारे फिश मार्केट आहे. मी तर पहिल्यांदा आलेलो आहे. आता आम्ही थांबलो आहे थोडं चाय ब्रेकसाठी. तो चहा नाश्ता झाला की आम्ही आतमध्ये निघणार आहे आणि आपण व्हिडिओला स्टार्ट करू. 5,500ला ही सुरमई फिश आहे. बघताय किती मोठी आहे. तुम्ही बघताय समोर काही नागवांच्या बोटी आलेल्या आहेत आणि आतमध्ये तो आहे समुद्र आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण माशांचा लिलाव चालू आहे. प्रत्येकाच्या स्टॉलवरती संडे असल्यामुळे खूप गर्दी तुम्हाला बघायला भेटेल. आणि ही सुरमई बघा तुम्ही समोर दिसते तुम्हाला. तर सकाळचे 6:30 वाजल्यामुळे ना अजून अंधार आहे. आपण थोडा वेळ वाट बघणार आहोत. थोडा उजेड झाला की आपण परत एकदा मार्केट फिरायला आपण सुरुवात करणार आहे. आपण आता पूर्ण मार्केट फिरलो आहे, पण काय झालं माहिती आहे का, अंधार खूप असल्यामुळे ना आम्हाला ना व्हिडिओमध्ये काही दिसत नाही आहे. कारण की आतमध्ये ना लाईटची कमी असल्यामुळे फिश चांगल्या प्रकारे दिसत नाही आहे. तर आम्ही थोडा वेळ वाट बघणार आहे आणि मग परत एकदा मी एक फेरी मारणार आहे. आणि त्या फेरीमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहे फिश मार्केट. मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 4 फुटाची सुरमई फिश आहे. फक्त 8,000 रुपयाला आहे. आता द्या ना आता. मित्रांनो, आता आपण आतमध्ये एंट्री चालू केलेली आहे. तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे ससून डॉक फिश मार्केट. कसा दिला प्राइस सांगा बघ. 500. तर 500 रुपये वाटा हा बोंबिलचा. काही कशी दिली आहे सुरमई? 1000 रुपयाला एक. आणि हे कसे हा 1,500ला आहे. काही कशी दिली तुम्ही सुरमई? 1500 रुपये जोडी. तुम्ही समोर बघताय 1500 रुपये जोडी सुरमई आहे. आणि हलवा कसा आहे? 800 रुपये जोडी. कशी आहे सुरमई? 1000 रुपये. 1000 रुपये सुरमई. सुरमई कशी आहे? 1500 रुपये. ओके.
कशी आहे सुरमई? मित्रांनो थंडी असल्यामुळे थोडी फिश महाग तुम्हाला भेटेल. मावशी इकडे बघा. बोला सांगा ना फिशचा रेट काय आहे? अशा आता तुम्ही दाखव. किती रुपये? 1500 रुपये जोडी आहे सुरमई. मित्रांनो यांच्याकडे तुम्हाला फिश कटिंग करून सुद्धा भेटेल. कटिंगचे किती रुपये असतात? साईज वरती मित्रांनो पैसे आहेत. 20 रुपये 30 रुपये. नाही तर या आजी आहेत. आजीच बोला किती रुपये तुमच्याकडे फिश? एक आहे 1000चा, एक आहे 700चा. दाखवा. हे बघ, हे एक आहे 800 रुपयाला. 800 रुपयाला सुरमई आहे. तो आपल्या मित्राने हलवा घेतलेला आहे. तो किती रुपयाला हलवा? 1200 रुपये. 1200 रुपये. तो मित्रांनो 1200 रुपयाला हा हलवा आहे. आई कसा हलवा कसा आहे? 1200 रुपये. किती पण 1200 रुपयाला पुन्हा वाटा आहे. याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 हलवे आहेत. किती रुपये आज? 3000 रुपये. मित्रांनो 3000 रुपयाला सुरमई आहे. तुम्ही बघू शकता जवळजवळ 3.5 फुटाची आहे. वरती घ्या ना. तो 3 फुटाचा हा मासा आहे. 3000 रुपये ना? 4000 रुपयाला 3 फुटी मासा आहे. सुरमई आहे ना? मित्रांनो हा तुम्ही समोर बघता तो हा ताम मासा आहे. याची काय कॉस्ट आहे? 4000 रुपयाला हा ताम फिश आहे. तुम्ही इथे बघू शकता किती मोठे मोठे फिश आहेत. काही हातात घ्या ना. तो कोणता फिश आहे? हापूस. आणि याची काय कॉस्ट आहे? 1200 रुपयाला मित्रांनो एक पीस भेटतो. हापूस मासा आहे हा. आणि हा कुठला मासा आहे? तार. मित्रांनो हा तार मासा बघा तुम्ही किती मोठा आहे. जवळजवळ 8 ते 9 फुटाचा हा मासा आहे. तुम्हाला व्हॉट्सअपला कशी दिली सुरमई? तर 600 रुपयाला एक ना? आणि हे कसे आहे? हलवा कसा आहे? हलवा साईज वर असतो. हा मोठा आहे, हा 300ला. हा लहान आहे, हा 150ला. साईज वर असतो. मित्रांनो हा 600 रुपयाला आहे आणि हा 150 रुपयाला आहे. 300ला. हा 300 रुपयाला आणि हा 150 रुपयाला आहे. 150 रुपये. तुम्ही समोर बघता हा कोल फिश आहे आणि हा 1200 रुपयाला एक पीस भेटतो. आजीकडे आहे हा 1000 रुपयाला. 1200 रुपयाने हा 1000 रुपयाला आहे. कोल फिश आहे. 1200 रुपयाला पूर्णपणे हा फिश भेटेल. तुम्ही बघता समोर हा ताम फिश आहे आणि हा 25 रुपयाला फक्त एक पीस भेटतो. हा कुठला आहे? हा शिंगाडा मासा आहे. कसा आहे? कसा आहे? 800 रुपयाला एक पीस भेटतो. शिंगाडा मासा कसा दिला प्राऊन्स? 1000 रुपयाला वाटा आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता किती मोठे प्राऊन्स आहेत.
ही एक टोकरी आहे, 800 रुपयाला आहे. तुम्ही बघू शकता लॉबस्टर आहे. माकली कशी दिली? माकली कशी दिली? 600 रुपये. 600 रुपयाला किती? सर्व वाटा. हा सगळा वाटा हा 600 रुपयाला माकलीचा. मित्रांनो खूपच गर्दी वाढत चाललेली आहे आणि तुम्ही बघताय मस्तपैकी इथे फिश मार्केट लागलेलं आहे, होलसेल मार्केट आहे. आणि आता आपण सुरमई आणि हलवा हे 2 फिश आपण घेणार आहोत. सो आपण आता बघतोय की कुठे आपल्याला चांगल्या रेंजमध्ये भेटू शकतात. सो चला तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्ही माझ्या मागे बघताय मस्तपैकी आपले काही मित्र आहेत आणि ते खूप खुश आहेत, त्यांच्या बोटीवरती आहेत, एन्जॉय करतात आहे. सो आता सकाळी ते आलेत मासे घेऊन आणि आता परत ते आपल्या कामाला लागतील. मित्रांनो तुम्ही बघता हा पूर्ण फिश आम्हाला 700 रुपयाला पडलेला आहे. आम्ही बार्गेनिंग करून आम्ही 700 रुपयाला घेतलेला आहे. काय ना इकडे 1000 रुपये, 2000 रुपये, 1500 रुपयाचा रेट चालू आहे. आणि थंडीचा सीझन असल्यामुळे मच्छी खूप महाग आहे. तर तुम्ही हा विचार करू नका की फिश खूप महाग आहेत. थंडी सीझनमध्ये मच्छी खूप महाग भेटते. तर तुम्हाला बार्गेनिंग करता आलं पाहिजे. सो आम्हाला बार्गेनिंग करून 700 रुपयाला ही फिश भेटलेली आहे. एक सुरमई घेतलेली आहे 400 रुपयाला. 700-800 रुपये रेट चालू होता पण आम्ही खूप बार्गेनिंग करून 400 रुपयाला घेतलेली आहे. असेल ना तर मच्छीचं पोट कडक असते आणि थोडी नरम पडलेली असली की पोट नरम पडतं त्याचं आणि पूर्ण अंगाला ती नरमच असते. ताजी असेल तर कडक कडक असते. मित्रांनो याचं तुम्ही बोर्ड बघताना या नायगाववरून इकडे येतात आणि तुम्ही इथे समोर बघताना इथे माशांचा लिलाव लागलेला आहे. इथे पापलेट, बांगडा, सुरमई अशा अनेक प्रकारचे तुम्हाला इथे मासे बघायला भेटतील. ॲक्च्युली इथं गर्दी खूप जास्त असल्यामुळे ना मला काही तिथे दाखवता येत नाही आहे. आणि आता सकाळचे 8 वाजले असल्यामुळे ना गर्दी खूप वाढलेली आहे. बघा इथे तुम्ही बघू शकता इथे लिलाव लागलेला आहे 1600, 1700, 1800 ऑप्शन चालू आहे माशांचा. इकडे भरून घ्या. किती? 3000 आहे. हा 3000. 3000 रुपयाला बांगडे. हा पूर्ण कॅरेट आहे का? कॅरेट पूर्ण पूर्ण कॅरेट आहे 3000 रुपयाला बांगडे. तो इथे लिलाव लागलेला आहे माशांचा. तुम्ही बघताय समोर. तुम्ही समोर बघताय इथे सुकी मच्छी पण तुम्हाला भेटू शकते. जवळा किती रुपये? 300 रुपये किलो. आणि सुकट कशी आहे? सुकट 300 रुपये सुकट. जवळा 300 रुपये. आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे वाटा बघायला भेटेल. मित्रांनो आता आम्ही आलोय. खूप जास्त गर्दी होती संडे असल्यामुळे. तुम्ही कोणता फिश घेतलाय? आज सुरमई घेतली. ॲक्च्युली मच्छी लय महाग होती आज तर आणि मच्छी पण जास्त नव्हती. आज सुरमई एक भेटली मोठी तीच फक्त घेतली. मी पण एक 500 रुपयाची मच्छी घेतलेली आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर इकडे याल ना तर तुम्ही इकडे आल्यावरती तुम्हाला बार्गेनिंग चांगली करता आली पाहिजे. कारण की इथे आल्यावरती 1000, 1500, 2000 रुपये रेट असतो. सो त्याच्यामध्ये पण तुम्हाला बार्गेनिंग करता आलं पाहिजे तरच तुम्हाला मच्छी थोडी स्वस्त भेटू शकते. सो सरांची ओळख होती म्हणून आम्ही इकडे आलो आणि ओळखीने आम्हाला खूप स्वस्तात मच्छी भेटलेली आहे. जी की 1000 रुपयाची मच्छी आहे ती आम्हाला 700-800 रुपयापर्यंत भेटलेली आहे. आणि आपल्याबरोबर आपला अजून एक मित्र आहे. सो त्यांनी पण एक मच्छी घेतलेली आहे. कुठे? सो हाय. कोणती मच्छी घेतली? मी पण सुरमई घेतली. अच्छा किती रुपयाला पडली ती? मला 700 रुपयाला पडली. ओके अजून कोणती फिश घेतलं? अजून मी प्रॉन्स घेतले. ओके अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलवरती. जी फिश घेतली ती फिश करण्यासाठी आपण दुपारी 12 वाजता भेटणार आहोत परत एकदा.